सांगलीत कृष्णा नदीमध्ये एका तरुणानं उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। आर्यन जितेंद्र माने वय 18 असं त्याचं नाव आहे। आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे मात्र समजू शकलेलं नाहीये। याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। आर्यन माने हा विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये वास्तव्यास होता। तो रविवारी 4 फेब्रुवारीला दुपारी क्लासला जातो असं सांगून तो घरातून निघाला, परंतु सायंकाळी तो घरी परतलाच नाही। त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। दरम्यान आर्यन मानेचा शोध सुरू असताना तो कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ मृत अवस्थेत आढळून आला। त्यामुळे कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचं निष्पन्न झालं, परंतु त्यानं आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे मात्र समजू शकले नाहीये। दरम्यान पुण्यामध्ये देखील असंच एक प्रकरण सोशल मीडियावरती समोर आलं होतं। पुण्यामध्ये चुलती आणि पुतण्यानं एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ माजलेली आहे। शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला इथं चुलती आणि पुतण्यानं एकाच वेळी आत्महत्या केली। तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। कल्पना शिंदे आणि सचिन दौलत शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या चुलती आणि पुतण्याचं नाव आहे। मात्र आर्यन माने याच्या अचानक जाण्यानं संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। क्लासला जातो म्हणून गेला आणि तो परतलाच नाही। कृष्णा नदीत उडी घेत तरुणानं आयुष्याचा भयानक शेवट केला।